नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्याचा हा उपाय करा, कर्जातून मुक्त व्हाल। हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमेच्या तिथीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केल्यास त्या कामामध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होते। पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील आर्थिक चणचण होईल दूर। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी खूप महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी चंद्र पूर्ण प्रभावात असतो। पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने तणावातून मुक्तता मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी देखील विशेष शुभ मानले जाते। या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनसंपत्ती वाढते आणि पापांपासून मुक्तता मिळते। या वर्षी वैशाख पौर्णिमा 12 मे 2025 रोजी येत आहे। या शुभ तिथीला जर तुम्ही दिव्याशी संबंधित एक सोपा उपाय केला तर तुम्हाला इच्छित परिणाम मिळतो। पौर्णिमेला दान करणे देखील फायदेशीर ठरते। वैशाख पौर्णिमेला घरात 4 ठिकाणी दिवे लावावेत। असे मानले जाते की याद्वारे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्तता देखील मिळते। चला जाणून घेऊयात। वैशाख पौर्णिमा 12 मे 2025 रोजी येत आहे। या शुभ तिथीला जर तुम्ही दिव्याशी संबंधित एक सोपा उपाय केला तर तुम्हाला इच्छित परिणाम मिळू शकतो। वैशाख पौर्णिमेला घरात 4 ठिकाणी दिवे लावावेत। ती 4 ठिकाणे कोणती आहेत, चला जाणून घेऊयात। वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील साजरी केली जाते। या वर्षी वैशाख पौर्णिमा 12 मे 2025 रोजी येत आहे। पौर्णिमेला दान करणे देखील फायदेशीर ठरते। वैशाख पौर्णिमेला घरात 4 ठिकाणी दिवे लावावेत असे मानले जाते। याद्वारे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्तता देखील मिळते। चला जाणून घेऊयात। पंचांगानुसार या वर्षी वैशाख पौर्णिमा तिथी 11 मे रोजी सायंकाळी 6:55 वाजता सुरू होईल। त्याच वेळी ही तारीख 12 मे रोजी संध्याकाळी 7:22 वाजता संपेल। अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमा 12 मे रोजी साजरी केली जाईल। वैशाख पौर्णिमेला इथे दिवे लावा। नंबर 1, मुख्य प्रवेशद्वारावर। वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। वैशाख पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते। नंबर 2, तुळशीमध्ये। वैशाख पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी तुळशीची पूजा करा आणि त्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा। धार्मिक श्रद्धा आहे की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला कर्ज आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते। नंबर 3, मंदिरात। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे। वैशाख पौर्णिमेला घरातील मंदिरात दिवा लावावा असे मानले जाते की यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि आर्थिक लाभ होतो। नंबर 4, स्वयंपाकघरात। धार्मिक श्रद्धेनुसार स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो। अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावावा असे मानले जाते की यामुळे देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।